1:30 वाजलेला आहे तरी सुद्धा या ठिकाणी भजन रसिक ह्याच वर्षी थोडंसं कमी आहे का माहिती नाही कोणास ठाऊक. कारण फेसबुक तुम्ही सांगितलं तो विषय असेल व नेट नसेल कदाचित, त्यामुळे लोकांपर्यंत पोचली नाही ही वारी. पण 2-3 वर्ष इथे जबरदस्त गर्दी असायची. ठीक आहे, हरकत नाही. पण तरी सुद्धा या कार्यक्रमाला तुम्ही जो प्रतिसाद दाखवताय हा खूप आहे. आणि हे बक्षीस व आई वडिलांच्या स्मरणार्थ किंवा कोणाच्या ना कोणाच्या स्मरणार्थ बक्षीस येत आहेत, याच्यापेक्षा पुण्य काय. कारण बुवांनी सांगितलं कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, बरोबर ना. अरे ज्यांच्या अंगामध्ये होता दम, ज्यांच्या आवाजात होता दम, ते कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम. आणि ज्याच्या फक्त आडनावात दम, अंगात अजिबात नाही, तो मी समीर कदम. तरी हो सांगता कदम बुवांच्या नावावर खपणारा 5 रुपयाचा पावती पुस्तक, त्या 5 रुपयाच्या पावती पुस्तकावर सुद्धा 5,000 किंमत टाकलंस ना तर त्या पावतीची किंमत वाढता, इतके लक्षात ठेव. अभि नाकाचा आणि ह्याचा मोठेपण सांगता माका. तुझी ऍड करू मी राधिका मसाले आणि तुझी काय गरज माका, फायदो काय माझो. तू हे ते पैसे खळवडत. अरे मी चांगले ना, इथं माझ्या भगिनी बसले आहेत. तो ह्यो सांगता महिलांका चोरी करू शिकवणारो बुवा समीर कदम आणि पैसे खळवडता जे ह्यो बघ. हा, अरे मी काय सांगितलं, नवऱ्याच्या पाकिटात हात घाला, तुमका भेटतील ते भावाक देऊचे आहेत ना, त्याका चोरी म्हणतात का. अरे मागान घेतलंय मी, तुझ्यासारखे असे काढून हाणलेले जमा करीत नाही. आणि खैची स्त्री अशी हा जी आपल्या नवऱ्याच्या पाकिटात हात घालीत नाही. हात वर करा, कोण अशी. हे काय का हूं काय तू सांगा ना, ऐकती ती आपल्या भावाचं ऐकत नाही, तुझं ऐकती. अरे भांडी घासताना भावात गाडी घालत असत, मी लोक गेलो काय माहिती. परिस्थिती आहे ना. म्हणता खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही तुझी परिस्थिती. तू काय सांगतो, आमच्या खळ्यात येऊन बसतो, एवढा मोठा खळा तुझा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. काय करतील बिचारी, त्यांची पण परिस्थिती गंभीर आहे सध्या. पण बुवा आपलं कुटुंब कसं स्थिर स्थावर करायचं हे पुरतं पारडं त्यांच्या हातात असतं, बरोबर ना. कारण पैसे नवऱ्याकडून घेताना घेणार एवढं खर्च असतं 500 रुपये, मागान घेणार 1000 रुपये. खरा की ना. त्याच्यातले 500 रुपये काहीतरी कपाटामध्ये साडी असतली, त्या साडीवर काहीतरी कोंबून ठेवणार. ही स्त्री आहे बुवा. आणि आज म्हणून जागतिक महिला दिन आहे, बरोबर ना. मोती साबणाची ऍड काय त्याच्यात मोठेपणा काय. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, आम्ही मेला जागरण करून 10 वाजता उठतो. आमची कसली स्नाना. तुझा आपला बरा, तुझे 4 म्हशी आहेत ना, 4 बोंबाचे किती झाले एकूण. थांब ना, त्या काय हिशोब घालून दे. त्याचे म्हशी तू किती हिशोब घालतो, त्याचा गणित कच्चा. एक बोंब खैलो आणलं 17 म्हणतात, 17. परत का मशीन लावतं का हातान काढत. वर्षी संध्याकाळ होईल काढून काढत. ती बारकी पोरगी असत ती बघ तुका, त्यांका सांगतो अरे ती हुशार बाबा, त्यांच्या नादाक लागायचं नाही, सगळ्यांच्या नादाक लागायचा. तो सेमी इंग्लिश होता का काय विचारलं, बाईंका धरून गुरुजी किती, त्यांनी काय सांगलं मी ट्युशनला जातो. आणि बाईंका धरून गुरुजी किती, एकच. तो भाग थांब ना, तू धीर धर आता येईल जोर धर, तुम्ही फक्त पैसे देत राह, मग मी बघतोय काय तर. नुसतं बोमट्यात रस तर मी मेलय कारण तो कमवून जाता आता. काय नाही बुवा, आईच्या नावावरती बिल खपवता काय विषय नाही.
कारण माझे दात पुढे गेले माका सगळे चिडवूक लागले बुवा. सिंधुदुर्गातले एवढे बुवा ते माझे दातार येऊन घसरत. आता ह्यांनी सांगले ना दुनिया गोल आहे जिंदगी झोल आहे, समीर कदमच्या दातात एक होल आहे. हाय ते आहे ना, हाय होल. चाय पिताना कॉफी टाकून चाय पिताना स्ट्रॉ टाकून पितो मी, कॉफी टाकून ना. आणि चायत कॉफी टाकून पी, मग कसं लागतं तर बघ. मरांदे पाटील ते काय दात बीत काय हे सगळे चिडूक लागले म्हणून औषध विचारलं आहे माझे हे दात पुढे कसे येईल. औषध तेव्हा सांगितलं म्हणून मी हे सगळ्या बुवांका सांगत जाते. त्याच्यात औषध बिल फाडूची गरज नाही माका. आणि तू माका चिडवतो ना दात पुढे दात पुढे. समजा मी माझ्या मनात इला तुका शाप द्यायचो की जर तू आता एकार थांबलं 1.25 लाखाक एक गावलं तुका, उद्या अजून एक 1.5 लाखाक गावणारो असाच. अरे 11 वाजता बायको ना ओ काय हो सांगता मी भन्नाक जातो. हा इथं उभं कर. 11 वाजता गेला का अशी परिस्थिती. गेली 11 वाजता गेल्यानंतर असा उभा. मी पण बोला शकतोय पण काय माता भगिनी बसलेले. बस 1.25 लाखाला तुम्हाला मुलगा पडला तो दोष आपला नाही ना. कारण त्यावेळी सुद्धा महिलांना मुलं व्हायची बरोबर ना. पहिला काळ वेगळा होता. हम दो हमारे 12 होती की ना. तेव्हा आजी एक विचारलं आजी तू आमचं काका खय झालो काय. ती सांगा तकडे शान भरून गेले थय. आत्ते खय ती म्हणता भात कापून गेले थय. नॉर्मल 12 होती. त्याच्यानंतर काळ बदललो. हम दो हमारे 6 कमी झाली, अर्धा डझन. हम दो हमारे 12 होते तेव्हा काय होता लाईट होती कंदी लाटान. हम दो हमारे 6 तेव्हा लाईट इली की ना 60 बल्ब. त्याच्यानंतर काळ बदललो. हम दो हमारे 3 0 बल्ब. अभ्यास दांडवा. आणि आता हम दो हमारा कायच ना LED बल्ब. इथे बघा लाकलूक 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 LED. अरे त्यावेळीची लोक जुनी जाणती लोक आज जुन्या लोकांच्या चेहऱ्यावरचं जर तेज पाहिलं तर अजून सुद्धा ते यंग दिसतात. आणि आमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं तर आम्ही म्हातारे झाल्यासारखे दिसतो. का? कारण त्यावेळीची लोक उकड्या तांदळाची पेज नाचण्याची भाकरी बरोबर ना आजी तेव्हाची खायची. आता गव्हाची भाकरी. माझ्यासाठी सगळेच आजी आहेस गप राव भांडा नको होय तरी. त्यावेळीची उकड्या तांदळाची पेज खायचे त्यामुळे ती यंग होती माणसं. आणि आम्ही सकाळी उठल्यावर औषध सांगणार आय खारी बटर ठोस आणि संध्याकाळी लॉलीपॉप. का आमचा होता लॉलीपॉप. मध्ये घेऊया काय असं शलाव 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 म्हणजे बारीक करून एक बुवा वाढा. एकदा जोरदार माझ्या भावासाठी टाळ्या बोलू. बोल तू बिंदास बोल पण हय्यन बोलताना काय फाटताना आमची आमका माहिती. तू थाय ना किती बोलशील हय येऊन बघ फक्त. तू फक्त बक्षीस घेऊन ये फक्त. काय वाटतात आई शपथ सांगते असा होईल असा. हा ह्या असा होता तुझा पाकिट. बरं रवलंच तो असं दिसण्यासारखं रवलंस. आडगत पण नाही डायरेक्ट तुकाच बोलायचं लागतं. आडगत आडगत काय काय समोर आणि आडगत हे का म्हणतं कोपऱ्यातलंच दिसतं बहुतेक. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे
प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि तो दिवस म्हणजे आपल्याला गुढीपाडव्यासारखा दिवस आहे. हिंदू संस्कृती आपली काय आहे आपल्या प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला सांगणं गरजेचं, ही काळाची गरज आहे. आज हिंदू संस्कृती काय आहे ही श्रद्धा वालकरला जर माहिती असतं ना तर तिचे 36 तुकडे झाले नसते. झाले असते का? 36 तुकडे त्या मुलीचे काय झाले? कारण आपली संस्कृती आपला धर्म काय तो तिला माहित नाही. त्याच्यामुळे नको त्याचा हात धरून गेली आणि 36 तुकडे झाले. आज मुली आहेत, मुलींना आपला धर्म काय. पहिला काळ वेगळा होता. सोनाराचा मुलगा सोनाराचीच मुलगी पाहिजे, कुंभाराचा मुलगा कुंभाराचीच मुलगी पाहिजे, बरोबर ना? असा काळ होता. पण आता कोणचा कोंबडा उचलून हाणल्यागत घेऊन येतात. होय, गावला झापाबुडी उचलला चल. काळ बदललो, कोंबडा आहे माहित नाही कोंबडा, तलाक तलाक. तुला का माहित तलाक? तू म्हशीवालो दिसतो. ह्याच्या वांगडा जायचे 4 म्हशी एकटो दमता विचारू काढून काढून. तू जा. राग नाही ना दादा? राग नाही ना? मनोरंजन म्हणून ना, रागावलं असतं घरात जा बिंदास. असू दे, तुझ्यासाठी एक गाणं. मुळीच नव्हतर कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हतर कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना, कान्हा रे तुझ्यासाठी आले वना, कान्हा रे तुझ्यासाठी आले वना. बरीच गाणी येतात जातात आणि त्या गाण्यांचा वापर बुवानी मला सांगितलं की एक गाणं बुवानी सांगितलं कोणतं ते, ये बंधन तो प्यार का बंधन है, संगम है. हे गाणं चोरलेलं आहे असं तुम्ही बोलला. पण बुवा एखाद्या गाण्याची चाल घेणं याला चोरणं म्हणत नाही. ते त्याचं जे फिलिंग आहे, फिलिंग समजतं नाही? लगीन झाला तुझा? तुका काय धोंडे कळत ना? 3 हत काय पोरगी होत का 3 लटांबर होत? काय सांगणार त्या का? आता तू पुढे पुढेच बोलता. तुझं लगीन झाला, 3 काय होत? 3 पोरगी होत तरी ऐकणार नाही. कर्म तुझं काय बोलणार आता तू? याच्या पुढे काय बोलू शकत नाही. तो एकार थांबलो 1.25 लाखात पडलो. तुझा काय गणली तू? आता तुम्ही 2 जण बसानी हिशोब घाला. आपले 2 पण 1 रुपया खर्च नाही. सरकारी दवाखाना प्रायव्हेट ह्यो प्रायव्हेट बॉम्बालो कसं केलं? डॉक्टर विचारताय काय केलं? कर्म तुझा काय सांगणार? आणि कसा त्या डॉक्टर तरी विचारू कसं वाटलं का? वा मुलं ही देवाघरची फुलं आहेत बरं ना. आज मला 2 मुलं आहेत, बोन 1 मुलगा आहे. त्या आमच्या भावाला 3 मुलं आहेत. आज मुलं पाहिजेत ना. काही जणांना लगीन करतात आणि मग फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंग आपल्याला 2 वर्ष काहीच नको. मग ती आगासली ती मागासली आणि पाठसुंजाचा होता तो 3 तो नंबर लावून जाता. ज्याचा अगोदर झाला तो बॉम्ब आलो कायच ना.
मोबाईल खयचो आता शोधूचो लागेल. असं दे आमची वहिनी असत तितका काय वाटत हे विषय. तो माणूस तो पुरुष आहे तो बिंदास काय बोला शकतो, पण जर ती खैतरी होय असत तर तिका तर ऐकायला बरं नव्हतं. आणि त्या आदर उद्या घरात घेऊन कुमक कुमक लाटान दे धपाली होय हो. त्या दिवशी खाली फेब्रुवारीत हळदी कुंकू झाला माहित आहे ना. फेब्रुवारीत हळदी कुंकू झाला. आम्ही ह्यो बारी करून जाऊन झोपलो घराकडे. वहिनी इली म्हणता हो उठा उद्या हळदी कुंकू आहे, आमच्या महिला येणार आहेत. काही राग झोपेत होतो. म्हणता जागो तुमच्या महिलांचा माका का मोठेपण सांगा नको. तो वहिनी म्हणता हा महिलांचं मोठेपण सांगू नका, मला सांगा महिला नसत्या तर तुमचे कपडे कोणी धुतले असते. हे पहिलो राग हे म्हणता गो जागो तुम्ही महिलाच नसत्या तर आम्ही बिचारे कपडेच कशाला घातले असते. इतकं हुशार हो. तरी परत वहिनीत 5 मिनिटांनी इली म्हणता हो उठा उद्या हळदी कुंकू आहे, महिलांना वाण म्हणून काय देऊ. हे चिडलो. म्हणता एक काम कर माझा व्हॉट्सअप नंबर दे. वहिनी लाटान काढले ना असं कुमक कुमक कुमकल्या ना. बांगड्याची माळ लिंबवानी डोळा उभी हाय नदीच्या काठाला गवा, उभी हाय नदीच्या काठाला बरीच गाणी येतात. त्यात एक नवीन गाणं आलंय. भानुच्या भेटीला आला धनगर वाड्याला नवरदेव होऊनी सजला. भानुच्या भेटीला आला धनगर वाड्याला नवरदेव होऊनी सजला. बानबाई साठी खेळावला गणपतीच्या बायका 2 रिद्धी आणि सिद्धी, खंडोबारायाच्या बायका 2 म्हाळसाराणी आणि बानुबाया. पण आमच्यासारख्या विचार केल्या चला दुसरा करूया. काय घरातली पहिली दांडो बाहेर काढते. ही परिस्थिती काळ बदलत चालला. पहिल्यांदा बायको नवऱ्याला प्रेमाने हाक मारायची अहो या ना गडे गडे म्हणायची प्रेमाने. अहो उठा ना गडे
अहो झोपा ना गडे. असा त्या काळात होता. आता बायको गोवा खाक मारता. समीर नावाचं ए सॅमी, अभिषेक असत ए अभि, संदीप असत ए सँडी. बायको नाव घेऊन गव्हाचा हाक मारता. बरोबर ना. प्रियकर आणि प्रेयसीचा विषयच वेगळा. तुमचं नाव काय? मग ह्यांका प्रेमान काय म्हणत असं ए मयू यू यू मयू यू असं प्रेमाने बोलवणार. म्हणजे ही हल्लीची परिस्थिती आहे. प्रियकर आणि प्रियसी त्यांचा तर विषयच वेगळा. प्रियसी हाक म्हणणार माझं पिल्लू, माझा जान पिल्लू. काय कुत्र्याचा पोरता पिल्लू. व त्या दिवशी मुंबईला गेलो माझ्या एका मित्राकडे. बायकोच नाही तर पुरुष सुद्धा आपल्या बायकोला प्रेमाने हाक मारतात. मित्राकडे गेलो, मित्राने बोलला अरे समीर बऱ्याच दिवसाने आलास, चहा पाणी घेऊन जा. म्हटलं ठीक आहे, चहा पाणी बनवायला सांग. याने हाक मारणार बच्चा चहा घेऊन ये. मी म्हटलं मुलीला वगैरे सांगितलं असेल. अर्धा तास झाला आजी आम्ही गजाली मारीत राहिलो. अर्धा तास झालो. अर्ध्या तासानंतर बच्चा चहा घेऊन आला. असा गाऊन घालून बच्चा असला घाव. आता काय तुका सांगा सगळ्याची हिस्ट्री काढून देऊ का? कोणाचा ख्याचा त्याच्याकडे बरा सांगतो काय केलास कसं केलास. तुम्हाला नंतर भेट हिस्ट्री देते सगळी. ही परिस्थिती आहे बघा. काळ बदलतोय. आपण पहिल्यांदा म्हणायचो मुंबईवाल्यांना तेव्हा त्यांना चाकरमणी म्हणायचे. बरं ना चाकरमणी. आता काय म्हणतात? आता मुंबईकर. तेव्हा चाकरमण्यांना विचारलं ए चाकरमण्या येतच काय गावात? काय तोच चाकरमणी दाबा सांग काय गावात सांगायचं ना. पण तोच चाकरमणी आता गावात येऊन गडगे घालता चिऱ्यांचे. का? कारण ते काय जमिनीची किंमत कळली. बरोबर ना. त्यावेळी आई म्हातारी आई आपल्या मुलाची गिरणी जेव्हा बंद झाल्या तेव्हा आई वाट बघायची मुलाची. तेव्हा गाणं काय म्हणायचे बघा. मुलकात येता माझो चाकरमानी गिरील, मुलकात येता माझो चाकरमानी गिरील. आठवण येता आवडीची त्याची बंद पडली नीट. आठवण येता आवडीची त्याची बंद पडली नीट. आठवण येता आवडीची त्याची बंद पडली नीट. जेव्हा मेळ बंद पडली त्यावेळी औषधीची आठवण येऊ लागली. बरोबर ना. त्यावेळी नवरा मुंबईला कामाला असायचा, बायको गावी असायची. तेव्हा पत्र व्यवहार असायचा. पत्र लिहूला जायचा. बरोबर ना. नवरा लिहायचा प्राणप्रिये तू कशी आहेस. प्रियकर प्रियसीला पत्र लिहायचा प्राणप्रिये संध्याकाळी काजीखाली भेटायला येशील का. कोण असता कागदावर लिहायची प्राणप्रिये संध्याकाळी काजीखाली भेटायला येशील का. आणि गाणं काय असायचा. दिल दीवाना काजी खाली येना इंसाना. दिल दीवाना काजी खाली येना, दिल दीवाना आंबे खाली येना इंसाना. मी येडो आहे तुझ्या प्रेमात पडले ना. आंब्याखाली त्यांनीच सांगल्या. मी काजी खाली म्हणत होतो. काय गाणं लगेच डायरेक्ट रचवलंय तर बघ. मी येडो असे तुझ्या प्रेमात झाली ना. आता त्याच्याशिवाय नाही झालं. हो हो. जुन्या आजीला विचारलं तर आजी म्हणता ए कसला रे तुमचं प्रेम. कसला आहे तर प्रेम भीम. आमच्या काळात प्रेम भीम काय नव्हता. आमका 12 पोरा झाली पण आम्ही प्रेम म्हणजे काय आमका माहित नाही. आजी सांगा बराबर का. हो तेव्हा नवरं पुढे चालायचो, बायको 10-12 पावलांच्या पाठसून चालायची, पदर घेऊन चालायची. आता बायको पुढे चालता आणि हो पाठसून 3 पोराचं बापूस. बायको पुढे हो पाटी का.
आणि त्या गव्हाचं टेबल फॅन झालेलं असतं. ह्या दुकानात जाता काय त्या दुकानात जाता, ह्या दुकानात जाता. विश्वास राहिला नाही बघा. मोबाईल, या मोबाईलमुळे विश्वास गेलाय. बायकोचा मोबाईल नवऱ्याच्या हातात गेला काय नवऱ्याला घाम फुटतो, आणि नवऱ्याचा मोबाईल बायकोच्या हातात गेला की ते का ताप येतात. या मोबाईल मध्ये असा दडलेला काय हा लय भारी जगात नाही. तीन 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 वाढवशीत आणि त्याला रागीर धरायसाठी. कुमारी आरोही आणि सौ सुरेखा भोवड यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. आमच्या महेश दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. आज त्यांच्यामुळे विरंगुळा होते, बाकी काही राग मानायची गोष्ट नाही. त्यांच्यामुळे तुम्ही हसताय, मी त्यांच्याबरोबर बोलतोय, संवाद साधतोय. दादा राग नाही ना? ज्याला आला राग त्याला चावला 2 दात पुढे असणारा वाघ. गजराला सुरुवात करतोय, गजराच्या माध्यमातून मनोरंजन. कदम सुताराची जोडी. बोणी सुंदर गजर या मंदिरावरती, या गावावरती गायलेलं आहे, या वाडीवरती गायलंय. मी एक वेगळा प्रयत्न केलाय. कदम सुताराची जोडी. पांचाळ सुताराची शाळा त्यांनी सांगल्या, पण प्रत्येक सुताराच्या शाळेतल्या बोन लक्षात ठेवू खया, कदम नसते तर सुतार आणि कदम ही जोडी फेमस झाली नसती. बरं ना? आज कदम हा म्हणून ह्यो शिरसाट हा, आणि ह्यो शिरसाट हा म्हणून ह्यो कदम हा. बरोबर की नाही? आज त्याचं वळंबो कितपर्यंत जाऊ शकता ह्यो फक्त कदमच सांगू शकता. हा, त्याच्यामुळे कोणाची शाळा काढून दाखवायची नाही बुवा. म्हणून म्हणतोय कदम सुताराची जोडी हैलई गमतीची, हैलई गमतीची. व बरीचशी गाणी. तू सुख करता, तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता. बाप्पा मोरया गजानना, गजानना, गजानना. हे गाणं सुद्धा परशुराम पांचाळबुवांनी एका वेगळ्या गाण्याच्या चालीवरून गाणं गायलेलं आहे. ती चाल कोणती बघा. तू मुझे कबूल, मैं तुझे कबूल, तू मुझे कबूल, मैं तुझे कबूल. इस बात पे गवाह खुदा, खुदा गवाह, खुदा गवाह, खुदा गवाह. तो काळ वेगळा होता, तेव्हाची गाणी वेगळी होती, आताची गाणी वेगळी होती. आता सगळं आळवावरचं पाणी आहे. बरं ना? असू देत. पण म्हणून ते तुझी माझी जोडी बुवा फेमस झाली रे. बुवा काहीतरी चांगलं, जरी प्रतिस्पर्धी असलात तरी चांगलं गाण्याचाच प्रयत्न करणार, जरी 5 रुपयाचं पावती पुस्तक असलं तरी. तुझी माझी जोडी बुवा फेमस झाली रे, डबल बारीची जोडी ट्रेंडिंग वाली रे. फेमस झाली का? कारण एकमेकाचे आचार विचार पटणं गरजेचं आहे. नाहीतर एकमेकाच्या घरादारापर्यंत जाऊन बाऱ्या करणारे बुवा आम्ही नाही. बुवाने सांगितलं, कारण ट्रेंडिंग आता नवीन नवीन गाणी येतात, ती सगळी ट्रेंडिंगला असतात. बरोबर ना? हा, कडक म्हणतो काय गाणं. हा, ट्रेंडिंगची गाणी आता जी जी आलेली आहे, ट्रेंडिंगची गाणी आंब्याकडे बोलवतात. म्हणून माझी जोडी फेमस झाली रे,
भारी, पण त्यात समीर कदम बुवांची बातच न्यारी. उंची लहान कीर्ती महान, देवाकडे गेलो तेव्हा देवाला सांगितलं लहानपणा दे का देवा. आज मी लहान आहे, उंची नाही, वयाने भले मोठा असेल, उंचीने लहान आहे, पण आज माझ्यासमोर उंच असणारा बुवा माझ्याकडे बघताना खाली मान घालूनच बघणार, पण मी त्याच्याकडे बघताना ताट मानेनेच बघणार. ह्यो जर लांबडो असात तर मी याच्याकडे असं बघणार, हे काय रे शिरसाट, पण ह्यो माझ्याकडे बघ काय कदम बुवा कशा हो, असं वाकानच बघूचा, खालीच मान घालूची आता. त्याच्यामुळे किती मोठेपणा केलंस तरी जोडी ही जोडी आहे बुवा. आणि ह्या मी सांगत नाही म्हणून म्हणतो बघा, हा मी नाही सांगणे बुवा, मी नाही सांगणे बुवा, सगळी लोक म्हणतात रे, मी नाही सांगणे बुवा, सगळी लोक म्हणतात रे, डबल बारीची जोडी ट्रेनिंग वाली रे, तुझी माझी जोडी रूपान देखून चिकन चिकन शिरसाट बुवा, रूपान देखून चिकन चिकन शिरसाट बुवा, बुवा सदरो जागी जग जात की दुआ. आता त्याची कळ काढली, आता चिडतो. हो, महिलांना कामं भरपूर असतात. आज इथं महिला बसले शांत चित्ताने वारी ऐकतायत, पण त्यांच्या डोक्यात विचार वेगळे चालू आहेत. उद्या भाजी कसली बनवायची, उद्या आमटी काय करायची, उद्या भांडी घासू कोण कोण जायचा, हा तोच विचार करतो. मग ती एवढं सुद्धा केस त्यांचं जो असताना केस विंचरताना त्यांचे जे केस फणीत येतात ती टाकीत नाहीत, त्यांना किती काळजी असतं बघा. ती सगळी अशी जमा करून ठेवतात, एका डब्यात भरून ठेवतात, आणि तो टोपवाला येता ना तेव्हा ते कधी येतात नाही, टोपाचा एक अर्धा भांडा घेतात. हां, तुझ्याकडे 3 येतात तर किती टॉप असतील ते बोल, मध्ये मध्ये बोला नको रे. म्हणून हा कोणी सांगितलं आई, आज उषाला आम्ही आजारी असताना उषाला बसलेली आई रडताना आपल्याला दिसते, पण बापाचे अश्रू दिसत नाहीत. बाप त्यावेळी तिथे नसतो, बाप कुठे असतो, डॉक्टरच्या कुठेतरी हातापाय पडत असतो, बरोबर ना. आम्ही शाळेत जातो, शाळेत जाताना आपल्याला ऍडमिशनसाठी बाप कर्ज काढून पैसे कुठून आणतो, साहेबाकडे किती गयावया करतो आणि पैसा आणतो, तो बाप आपल्याला दिसत नाही. आम्हाला फक्त आई. आम्ही म्हणतो का शाळेतनं घरी आलो, आमच्या मुखातनं पहिलं वाक्य येते काय, आई कुठे. कोण विचारतो बाबा कुठे, खय जाय ना काय करूच. पण आईप्रमाणे बाप सुद्धा तेवढा श्रेष्ठ आहे. बाप फाटकी बनियान घालेल पण मुलाला आपल्या चांगले कपडे घेऊन देईल, तो बाप आहे. आज मुली काय मुली एवढ्या शिकलेल्या असतात, त्या बापाला मोठ्या अभिमानाने सांगणार, पप्पा माझं अमुक माणसावर प्रेम आहे, मी उद्या पळून जाणार. पप्पाला अटॅक येतो, माझी लिंक तुटते, लिंक एकदा लिंक तुटली ना का माझी सटकते. ते अभिषेक शिरसाट बोलवतात हिशोब घालायला, जावा तिकडे. काय सांगत होते त्याच्या नादात विसरलो. हा, मुलगी सांगते लग्न मी उद्या पळून जाणार, बापाला अटॅक येतो, बाप दुसऱ्या दिवशी जातो. पण त्या मुलीला मी विचारेन, तुमच्या जाण्याने जर आपलं संसार आपलं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर पळून कशाला जायला पाहिजे. बाप देतोय ना ठरवून, करा ना त्याच्यावर लग्न. आईला नाही तर विचारा जाऊन की तू जेव्हा लग्न केलंस तेव्हा माझे वडील काय श्रीमंत होते का, चांगले नोकरीला होते का. नाही, ते शेतकरीच होते. पण आजच्या पोरींका शेतकरी नको. तो सांगता मी मोठो शेतकरी होय, तरी 1.25 लाखात थांबलो. मी शेतकरी नसान मी बरं आपलं जोर मारलं, एवढं मोठं शेतकरी. उसाची मुळ्याची एक मुळं म्हणता येतो, तरी म्हणता 1.25 लाखात थांबतो. एका मुळ्याची किंमत काय. काय
सांगतो रे का त्या मुळ्याक जास्त खत घालू नको नाही तर तो भुतूरच कुसात. ही परिस्थिती आहे ना. आज मुलीने प्रत्येक विचार केला पाहिजे की आपला बाप आपल्या समोर ताटमानेने जगतो, म्हणजे जेव्हा पळून जातो ना आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जातं तेव्हा पोलिसांच्या समोर तो खाली मान घालून उभा राहतो. त्या बापाची परिस्थिती काय असेल त्यावेळेस ह्याचा विचार करा आणि प्रत्येक मुलीने तसं वागायला शिका. आता मुली तुम्ही म्हणाल मुलींना सांगते मुलांना का नाही सांगत, तर मुलांनी पण पहिला विचार करा. पोरगी पटवताना अशी पटवा, नाही तर ते ॲड बघशात कॅडबरी ती ॲड येतं ना, पोरगी खालसून चालता आणि वरसून छत्री घेऊन पोरगो चालता, कॅडबरीची ॲड. अरे कॅडबरी खाऊन जर पोरी पटत असती तर हे 40 वर्षाच्या लग्नाची किती हरवलं. काय काय जणांची 40 वर्ष झाली तरी लग्न झाली नाही अजून झाली. त्यांना ह्या गाण्यांचं समाधानच नाही. आमच्या टायमाक लगीन लागला जाताना गाणं लागायचा, सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. तेव्हा हे गाणं लागलं की ती नवरी मुलगी ॲटोमॅटिक रडायची की नाही, तिच्या डोळ्यातनं पाणी यायचं. पण माझ्या लग्नात लय उलटी परिस्थिती झाली. माझा लगीन लागला स्पीकरवाल्यांका गाणाच गावला नाही, त्यांका दुसराच गाणं गावला खायचा, दाटून बायको रडायला लागली, गाणं ऐकलं ना, दाटून कंठ. बायको रडता मी हसतोय, मनवी लड्डू फुटा. हो बायको रडता बघल्यावर तिचं भाव इलो आणि माझ्या बायको विचारतात, ताई तू रडतेस आणि भाऊजी हसताय. ताई म्हणता होय होय. ताईने उत्तर काय द्यायचा, भाऊ राया आज मी रडते ते हसतायत, उद्यापासून ते रडणार मी हसणार, कितक्या पडल्या लगी. म्हणून जे 40 वर थांबले ते गप राहा. म्हणून पैसे वाचूल बारी, मनोरंजन 100% पैसे वाचूल बारी, समीर कदम शिरसटाची वाजवता तुतारी. मनोरंजन 100% पैसे वसूल बारी, पण समीर कदम शिरसटाची वाजवता तुतारी. कारण त्याची मिरची लोणच्याची ऍड कर म्हणता, काय गरज नाही माका, तुझा लोणचं तुका लक्षाला होऊ दे. पण किती काय झालं तरी गुलाम तसो भारी आहे. म्हणून गुलाम तसो असा बरो, गुलाम तसो बरो असा आकडता थोडो रे, गुलाम तसो बरो असा आकडता थोडो रे, डबल बारीची जोडी. हरिनाम गात गात मनोरंजनाची पण खात्री, हरिनाम गात गात, हरिनाम गात गात मनोरंजनाची पण खात्री. बदलून टाकू माहोल, बदलून टाकू माहोल, सगळं डबल भारीच्या रात्री. डबल बारीच्या बदलून टाकू माहोल, बदलून टाकू माहोल, डबल बारीच्या रात्री. बदलून टाकू माहोल बुवा डबल बारीच्या रात्री. मोबाईलवरचं लक्ष बाजूक असतात ना तर बरोबर येतात. म्हणून म्हणते हा
समीर गात हरिनाम, समीर गात हरिनाम, शिरसाट वांगड रे, समीर गात हरिनाम, शिरसाट वांगड रे. तुझी माझी जोडी बुवा फेमस झाली रे, माझी जोडी बुवा फेमस झाली रे. सूर निरागस हो, सूर निरागस हो, गणपती सूर निरागस हो, 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 गणपती सूर निरागस हो. शुभनयना करुणामय गौरी श्री शुभनयना करुणामय गौरी श्री ओंकार गणपती, ओंकार गणपती, सुखपती छंदपती गंधपती अधिपती निरंतर दीन निरंतर हो. सूर निरागस हो, सूर निरागस हो, गणपती सूर निरागस हो. मोरया मोरया विठ्ठले 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 रखुमाई